सन 2024च्या शिक्षक भरतीमध्ये नियुक्त झालेल्या राज्यातील 13 शिक्षण सेवकांचा विविध कारणांनी अकाली मृत्यू झालाय। या दुर्दैवी घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आणि मृत बांधवांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शिक्षण सेवकांच्या वतीने गुरुवार 25 एप्रिल रोजी रोहा येथे भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला। रोहा येथील मारुती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज शिवसृष्टी दरम्यान हा मौन मोर्चा काढण्यात आला। यामध्ये तळा, म्हसळा, पोलादपूर, महार, अलिबाग यांसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील 300हून अधिक शिक्षण सेवक आणि विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। अत्यंत शांततेत पार पडलेल्या या मोर्चात मेणबत्त्या प्रज्वलित करून आणि पुष्पांजली अर्पण करून दिवंगत सहकाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली। श्रद्धांजली सभेदरम्यान शिक्षण सेवकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। शिक्षण सेवक ही संकल्पना मोडीत काढून थेट शिक्षक म्हणून नियुक्ती देण्यात यावी। दिवंगत 13 शिक्षण सेवकांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या आर्थिक संकटाचा विचार करून सरकारने त्यांना तातडीने मदत द्यावी, या मागण्या प्रामुख्याने सरकारकडे करण्यात आल्या आहेत। या प्रसंगी अजय कापसे, महाडेश्वर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले। शिक्षण सेवकांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनात्मक स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। या मोर्चाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली। जो शिक्षण सेवक म्हणून आपला अर्धवट प्रवास इथं सोडलेला आहे आणि तो प्रवास सोडत असताना शासन किंवा प्रशासन यांनी आपला सहानुभूतीपूर्वक विचार करावा, या दृष्टीने आपण इथं कॅन्डल मार्च आपण आता आयोजित केलेला आहे। खऱ्या अर्थानं शिक्षण सेवक हा भावी पिढीचा शिल्पकार आहे आणि तो तुटपुंज्या मानधनावर तो इथं काम करतो आणि काम करत असताना त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो। आर्थिक विवंचनेतून त्याला जावं लागतं आणि त्या तणावातून आपल्या अनेक बांधवांचा इथं अपघाती दुर्दैवी इथं मृत्यू झालेला आहे। आणि आजचा मोर्चा हा आपला मौन मोर्चा आहे। हा कॅन्डल घेऊन आपला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत आपल्याला जायचं आहे आणि हा कॅन्डल मार्च आपल्याला अतिशय शांततेमध्ये इथं आपल्याला साजरा करायचा आहे। आपल्याला अर्पण करायचे आहे। त्यासाठी सर्व मी महिला शिक्षण सेवक बांधवांना भगिनींना विनंती करतो की तिने 2-2च्या लाईनमध्ये थांबायचं आहे आणि कॅन्डल वाटप तुम्हाला जनोदयकरिता विश्वास निकम, कोलाड।